वीडियो मैं खराब केले मुंबईकरांनो, जर तुम्ही मार्केटमधून फळं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आलेला प्रकार धक्कादायक आहे. उंदीर फळं खातात म्हणून चक्क फळांवर रॅटॉल सारखं उंदीर मारण्याचं विषारी औषध लावून विक्री सुरू होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर 2 जणांना अटक करण्यात आली. पण मग प्रश्न येतो, नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? मुंबईच्या मालाड परिसरात एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये फळांवर उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं रॅटॉल हे क्रीमसारखं विषारी औषध लावताना तो दिसतोय. पोलीस तपासानंतर मनोज कुमार केसरवाणी आणि बिपिन केसरवाणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने जप्त केले. म्हणजे हा फक्त अफवा किंवा आरोप नाहीये. आता या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रॅटॉल सारखी औषधं उंदीर मारण्यासाठी तयार केली जातात. त्यात असतात घातक रसायनं. जर हे रसायन माणसाच्या शरीरात गेलं तर उलटी, तीव्र पोटदुखी, अन्नातून विषबाधा, लिव्हरचं नुकसान होऊ शकतं. याचबरोबर गंभीर प्रकरणांमध्ये जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुले आणि वृद्धांसाठी तर हा प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो. कल्पना करा, तुम्ही फळ स्वच्छ धुतलं नाही किंवा कापताना हाताला लागलेलं रसायन तोंडात गेलं तर परिणाम किती भयानक असू शकतात. पोलीस चौकशीत विक्रेत्याने कबुली दिली आहे. तो म्हणतो, उंदीर फळं खात होते म्हणून आम्ही त्यावर रॅट किलर लावत होतो. म्हणजे स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू होता. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर ही गुन्हेगारी मानसिकता आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर अनधिकृत फळांचे स्टॉल्स आहेत. कच्ची फळं लवकर पिकवण्यासाठी अनेकदा रसायनांचा वापर होतो असे आरोप आधीही झाले आहेत. नागरिकांचा आरोप आहे की पालिका आणि प्रशासनाने वेळेवर कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसता. हा प्रकार एकट्या मालाडपुरता मर्यादित आहे का, की अजून कुठे अशी धोकादायक पद्धत वापरली जाते? आता आपण पाहूयात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी. फळं घेताना नीट पाहून घ्या. पांढरट क्रीमसारखा थर दिसत असल्यास सावध राहा. घरी आणल्यानंतर फळं मिठाच्या पाण्यात 20 ते 30 मिनिटं भिजवा. वाहत्या पाण्याखाली नीट धुवा. शक्य असल्यास विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मनोज कुमार केसरवाणी आणि बिपिन केसरवाणी अशी आरोपींची नावं आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आणखीन कठोर कलमं लावली जाऊ शकतात. जर आरोप सिद्ध झाले तर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना गंभीर शिक्षा होऊ शकते. एक छोटंसं फळ, निरोगी आयुष्याचं प्रतीक, पण जर त्यावर विष लावून विकलं जात असेल तर ती केवळ फसवणूक नाही, तो थेट जीवाशी खेळ आहे. मुंबईकरांनो, मार्केटमधून फळ घेताना आता डोळे उघडे ठेवा. कारण जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे. तर याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.